हो 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 हो. आता मला कॉम्प्लेक्स यायला लागलाय स्वप्नाच्या भाषेत. मीच चूज केला तो डार्क कलर टाक मध्ये उठून दिसेल. चल जा, चल स्वतःच बघ. रेड कलरच नाही आहे अरे आपल्याकडे. असं घे, चाकू आणायचा आत, नाही सॉरी, चाकू आणायचा आतून असं अशी ठीक रक्ताने आहे रांगोळी काढायची अशी. चालेल. टायरच्या मध्ये स्वस्तिका काढलेस तू. आता मला मोरपीस काढायचा, माझा मेन टास्क आहे मोरपीस. बघा तुम्ही पण बघा, कावळा मोरपीस काढणार आहे आज. हाडा कुत्रा. कुत्रा नाही, कावळा. शाळा कुत्रा बोलते स्वतःला. थांब जरा. ऐकला चोकोबार. स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय काहीच बोलू नकोस. काही म्हणजे काहीच नाही बोलायचं. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज आहे तुळशीचं लग्न. तर त्यामुळे तुम्ही थंबनेल बघितलाय तर तुम्हाला माहीतच असेल की आज काय चॅलेंज आहे. तर आम्ही असंच बसलेलो होतो, विचार करतो की आज काय करावं काय करावं काय. आणि हा चॅलेंज स्वप्नेने शोधून काढलाय. हां, मी शोधून काढलाय. तर ही बोलत होती की रांगोळी काढूया, त्यामुळे आज आम्ही असं घराच्या बाहेर बसलेलो आहे. तर ही बोलत होती की मी रांगोळी काढते. मी बोललो चला घेऊया एक चॅलेंज की कोण रांगोळी चांगली काढतं, ही काढते का मी काढतो. तर आपण बघूया. माझी हिला एवढ्या वर्षाची प्रॅक्टिस आहे. मी आयुष्यात आजपर्यंत एकदाही रांगोळी काढलेली नाही आहे. तर मी ॲक्सेप्ट केलं की चल करून बघूया की कशी होते. सो तुम्ही आज शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला कसं वाटतंय, कोणाची रांगोळी जास्त आवडते आम्हाला कमेंट करून सांगा. माझी ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि आता आम्ही आमचं रांगोळी कॉम्पिटिशन स्टार्ट करतोय. तर अशा प्रकारे आम्ही चालू केलं आहे. चिटिंगगिरी चालू केलेली आहे. काही चिटर कॉक मी सेटअप करता करता हिने आहे ना सगळं करायला घेतलं. मी ह्याला विचारून केलं म्हणजे स्वप्न मी चालू करतो. हा तू चालू कर. अजून एक गोष्ट, ह्याच्यामध्ये टायमर नाही आहे. हां, ज्याला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ द्यावा लागेल. बिकॉज दोघांची पण रांगोळी ही वेगवेगळी आहे आणि स्किल्स पण वेगळी आहेत. मला एकही वेळाची रांगोळी काढण्याची प्रॅक्टिस नाही आहे. एकही वेळाची. हां, मग काय चुकीचं बोललो मी? बरोबर काय हे शाणे. मला असं बॉक्स काढायचं आहे तर मी कसं काढणार? पट्टी बिट्टी काय आहे का? अच्छा, ह्याच्याने काढते. मी यानेच काढला. पण तू काय काढणार? मला खूप इंटरेस्ट आहे जाणून घ्यायला. ते कळेल, सगळ्यांना कळेल की मी काय काढणार आहे. मला अशी एकदम चाळीची अशी आठवण. चाळीमध्ये असे आधी रांगोळी कॉम्पिटिशन ठेवायचे ना, ती मला आठवण झाली. अच्छा, वाकडी तिकडे झाली का माझी रांगोळी? ठीक आहे रे, पहिल्यांदा काढतोयस. हो, असं मोटिवेशन देत राहत जा मला. म्हणजे काय? फक्त अंगावर धावत येत जाऊ नको माझ्या. कधी तुझ्या अंगावर धावत चालले? हो हो हो, माझ्याकडे बघून कोणाला वाटणार पण नाही. हो, तेच बोलतोय ना, म्हणून तू फायदा घेतेस गोष्टीचा. साफ खोट. थांब नाही, एवढं काढू दे ना बाळा मला. नानू हे कुठे आहे? तुळशीवर पाणी द्यायचा. मम्मा बाप्पा काढते. नानू असं तू पण काढणार असं तिकडे जा. असं ना करायचं. तू पण रांगोळी काढ. तू शाना बाबू आहे ना. तिला आता मी असं बिझी केलंय. ती आम्हाला रांगोळी काढायला माझी देणार नाही, अजिबात देणार नाही. मग तिला मी तुळस पण ही तुळस अशी का फवाऱ्यासारखी आहे? फवारा नाही, डिझाईन आहे. बाबू मी ते काढलंय, तू पुसतेस. हा, इथे नको ना काढू, इथे काढ ना. इथे काय तुझा वेगळी जागा. हा, ती रांगोळी काढून देईल तर मुद्दाम सारथीला इकडे आणलं माहिती, मला डिस्टर्ब करेल आणि मी हरेल. हा, गप्प बस. मी तिला काय बोललो पण नाही, समजलीस ना. मी माझ्या ह्याच्यामध्ये आहे काय बाबा, कसं काढायचंय काय काढायचंय ना. मला असं काय वाटतं, मी तुला पहिलं झोपायला पाहिजे. शोन्या प्लीज. अरे डॅडाची काढून झाली, मी तुला काय करते? करा, टाइमपास करा. मी इकडे कॉन्सन्ट्रेशन नाही करणार फुल. इकडे नाही, तुला आज मी हरवून दाखवलं. मेरा नाम चेंज मामा. स्वप्नील भूमितीच्या परीक्षेला आलेला आहे. एकदम असा काटकोन चौकोन काढतोय. शाणे, स्वतःच बघ आधी. काय करून झालं नाही ते दुसऱ्याला नावं ठेवतेस ना. माझं काय करून झालं नाहीये ते ह्या पोरी म्हणून. गप्पा बस. हा, गप्पा बस. अरे नको रे नको.
ती तर बाजूला काढते ना, तुला काय अरे पण प्रॉब्लेम नाही आहे ना. ना? मी ये ना या बाजूला काढ ना, ये इकडे काढ ना, इकडे काढ. ही चित्रकागिरी करणार, नंतर हरली ना तर बोलणार की हिच्यामुळे हरली म्हणून. हे बघ काढ इकडे, हे बघ काय, हे बघ काढ हे घे तुला, हे घे. हा हे बघ, हे घे काढ. हो 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 हो. आता मला चॉम्प्लेक्स यायला लागलाय स्वप्नाच्या भाषेत. सवाल अजून आहे का असं? आहेत ना, खूप सारे आहेत. दे ना. त्याच्यामध्ये बघ खूप आहेत. असं म्हणतात ना, दीपक रांगोळी. हा चांगला आहे बघ. हां, काढतो. मीच चूज केला. तो डार्क कलर टाक, मध्ये उठून दिसेल. चल स्वतःच बघ. बघितलं, एहसान फरामोश. ए तू झोपायला चल. चल तुला पहिला मी झोपवते. डॅड बुवा आलाय. बुवा आता बुवा येणार. डॅडा बुवाला मारायला थांबलाय. दुधू चल. तर मित्रांनो अशा पद्धतीने माझी रांगोळी काढून झालेली आहे. पण मॅडमची रांगोळी अजून म्हणते. ती काय बनवते माहिती आहे, तिने तुळस तर काढली पण तिला असं काहीतरी वेगळं वाटत होतं की बाबा तुळस आपली अशी चांगली दिसत नाही, म्हणून आहे ना ती आता तुळशीच्या खाली बोट बनवते. म्हणजे आपली बोटावरची तुळस होणार आहे. काही माहीत नाही तर बोल नको. हा 1 नंबरचा शाळा आहे. मी सारथीला झोपायला गेलेली, त्याच्यामुळे मला 15-20 मिनिटं लागली. आणि त्यावेळेस त्याने पूर्ण रांगोळी काढून घेतली आहे. माझी झालेली आहे. पण आपली बोटीवरची तुळस आहे ना एकदम 1 नंबर अशी छान दिसते. मी तुम्हाला काय सांगू, तुम्ही बघायला जाता 5च मिनिटं थांबा फक्त. 1 मिनिट, ही बोट नाही आहे. मग काय आहे? कळेल तुला. काय तू खरं मला बोललेला तुझी रांगोळी नाही ती कळेल, तिला कळेल. सांग ना माझं पण तुला काय आहे? मी नाही सांगणार. हे बोटीच्या पुढचं ते आहे ना, ते काय आहे? बोटीच्या पुढे असं असतं का? आर्चर बोटीच्या असतं पुढे ते. असं असतं का? अरे बोटीच्या पुढे आर्चर असतं ना, ते जेव्हा समोर खाली बोटीला एका जागेवर थांबवायचं असतं, मग ते असं खाली सोडतात, ते आहे ना ते. झाले तुझे असे हे करून झाले का? काय हे करून झाले का? तुझं काय असं होतंय आज? हे ना ते असं का बोलतेस तू? काय माहिती, मग तुझ्या सवयीमुळे असं होतं. 3 पदरी बोट आहेत आपली अशी. एक कलर, निळा कलर, पिवळा एक कलर ब्राऊन आणि एक लाल कलर. लाल कलर कुठे? तो ब्राऊन आहे. हां ब्राऊन, डार्क रेड आहे ना. मला रेड कलर पाहिजे होता ॲक्च्युली. मग घ्यायचं ना. रेड कलरच नाही आहे आपल्याकडे. अरे असा घ्याय, चाकू आणायचा आत, नाही सॉरी, चाकू आणायचा आतून असं अशी रक्ताने रांगोळी काढायची अशी. चालेल हां चालेल. तुला नाही शिकवलं शाळेमध्ये? असे मी शाळेमध्ये अभ्यास करायला जायचे ना, असे प्रकार करायचे नाही ना. आमच्या शाळेत शिकवायची, तुमची शाळा काही कामाचीच नाही बाबा. आमच्या शाळेत सगळं असं चांगलं चांगलं शिकवायचे. पण मला पक्का वाटतंय तू बोटच बनवतेस. हा काय आहे? काय दिसतोय तुला तो? काय दिसतोय तुला तो? मला वाटतं टायर वाटतोय. अच्छा, म्हणजे टायर असा असतो तुझ्या गाडीचा? टायर असा आहे. बरं ठीक आहे. टायरच्या मध्ये स्वस्तिक का काढलेस तू? बघ काय आहे. अरे ही अच्छा, ही बघा 1 मिनिटात थांबा. हिला आहे ना, हिला हे बनवायचं होतं. 1 मिनिट, मी हे अजून पूर्ण झालीच नाही. आता तुम्ही बघा, ही बासरी आहे. पूर्ण झालीच नाही. मला वाटलं बोट आहे. ठेव, छान आहे बोट. बोट नाही आहे ती. मग बासरी काढत होते. बासरीच्या खाली काय आहे मग ते? हे काय आहे? अरे बाबा, तुळशीचं लग्न हे कृष्णासोबत झालं असताना, म्हणून ते मोरपीस आहे. आणि ही गाठ आहे. मोरपीस कुठे आहे? हे काय ते काढायचंय मला मोरपीस. अच्छा, मग मी एक काम करू का, मी झोपून येऊ का? हां चालेल चालेल. तसं पण सारथी एकटी आहे, तू जा झोपून ये. इथे असं एवढा वेळ हे करायची, जरा मला हेल्प केली असती की जरा काय हेल्प करू? दे असं पुसून टाकू. चांगलं वाटेल ना. बघून का काढते? माझा फोन इकडे मी ट्रायपॉडला लावून मी असं न बघता इतकी सुरेख रांगोळी काढली आहे की सुरेखा पण लाजेल. तू रांगोळी नाही काढली, तू भूमितीचं हे काढलंस. असू दे ना, काढले ना, काहीतरी काढलंय ना. तुझ्यासारखं तर नाही बघून बघून. हे असं तर मी पण केलं असतं, शक्तिमान काढलं असतं मी. आता चांगलं. पुढच्या दिवाळी शक्तिमानच काढायचं. पुढच्या दिवाळीला ना, पुढची दिवाळी कोणी बघितली आहे? कोणी म्हणजे कुठे चाललं असतं पुढच्या दिवाळीला? दुबईला. अच्छा, मला घेऊन जाणार ना? तर हां चालेल, मी तिकडे ऑफिसचं काम करेल, तू उंटाचा बोचा दो. घाणेरडा आहे ना हा माणूस खरंच.
हां मग तुला तुला अकाउंटन्सीचे तिकडे जास्त काम नाही आहेत. राहू दे, मी असं आउटसोर्सिंगचं माझं काम आहे ना, तसंच बघेन. काय आउटसोर्सिंगचं? आता जसं बघितलंय तसं. काय आउटसोर्स काय करता तुम्ही? मी काय सांगू तुला, हम्म? इट्स कॉन्फिडेन्शियल. असं थोडी आहे, नवऱ्याला पण नाही सांगू हे सांग शकत. ना, मी आता हे कसं करू इकडे? काय असं काय करायचं आहे? मला अशी गाठ दाखवायची आहे. गाठ दाखवायची आहे. हे बघ असं आहे ना, तो हे काढ, असं सर्कल काढ, असं ठेव इकडे थोडंसं असं, आणि त्यानंतर आहे ना हा जो भाग आहे ना असा, तो करून दाब, म्हणजे ती गाठ कर ना तू कर ना. ये मेरे को कम समझ रही है साला. थांबा तुम्हाला मी करून दाखवतो. थोडी मोठी ना, हां मोठीच गाठ, मोठीच बांधणार बघ. एवढी काय आहे? मेरे को लल्लू पंजू समजाय क्या? नाही बाबा, तुला असं मी काय समजेन का? मग थांब जरा, ये हलू नको हा, बघ गाठ सुटेल मग, आधीच सांगते. मग बोलू नको मला. आणि थांब, आपण गाठीवरती जरासा पर्पल कलर टाकूया. थांब ना, आधी गाठ बांधू दे ना. गाठ बांधू दे आधी. नाही ती तू कर. नाही तू कर पहिले. आता कर. बघ ते पुसलं ना देवा. भारी रे, डिझायनर आहे मी, असंच नाही आलाय इथे बाबा. त्यात 2 वर्ष कर. काय याच कलरने 2 अजून करू? हां 50 रुपये लागतील. देते तुला, वाढव. कधी? कमवून देते. मारू गाठ? हां मार. कशी आहे की नाही, डोकं लागतं. हां तू विस्कट होती गाठ. अरे मी असा जरा कलर देते त्याला. का कलर द्यायचं तुला? टाकलेलाच ना तू कलर. नाही ह्याला कसं आहे बघ, त्या लोकांनी रेड आणि ऑरेंजचं कसं केलंय बघ. तुझ्याकडे रेड आहे? नाही आहे. मग म्हणून पर्पल टाकलास ना? हां हां मग कशाला त्याला बिघडवते अजून? नाही अजून, तू आता 1 झालं ना, 2 झालं बस झालं. हां मग अजून आता इथे असं करायचं आहे. कसं करायचं आहे? हे बाबा ही तुझी रांगोळी आहे, मग मला काढायला नको देऊस. फ्रीज बसलाय ना, काढ ना. फ्री बसले तर म्हणून काय आता इथे इकडे येलो कलर कर. कुठे? आजूबाजूला? हां फक्त या पोर्शनमध्ये मध्ये? हां. अच्छा इकडे सगळीकडे. एक तर माझी रांगोळी काढून बसा. हां म्हणून मी याने लवकर कामं करत नाही. कामं केली ना की हिला असं फ्री दिसलं ना, अरे तू फुकट कसा, ये 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 कामं कर जरा. झालं? असं किती कामं करतो तू? हां भरपूर कामं करतो. कामं करतो. समजलीस ना? असं मोजायला लागलो ना की इकडे रडायला लागशील तू आता. समजलीस ना? हां आता मला मोरपीस काढायचा आहे. माझा मेन टास्क आहे मोरपीस. बघा तुम्ही पण बघा, कावळा मोरपीस काढणार आहे आज. कुत्रा. कुत्रा नाही कावळा. शाळा. कुत्रा बोलते स्वतःला. टाकणार तर काय झालं? काय करायचं तुला? थांब जरा. आईला हा चोकोबार. पूर्ण झाल्याशिवाय काहीच बोलू नको. काही म्हणजे काहीच नाही बोलायचं. अरे पण तो खरंच चोकोबार वाटतं असा. चोकोबार आपण खाल्ल्यावरती कसं ते वरून चॉकलेट असतं, आतमधून व्हॅनिला. माझा तो पिन कुठे गेला? तसं काय? पिंक. पिनशी नंबरचा ना भैरा माणूस आहे. पिंक बोलते नंतर पिन बोलते. हे काय असं तुला कसं जाऊन त्यांना काढायचं मग बिघडवायचं, काढायचं बिघडवायचं. काय करायचं तुला? मला मोरपीस काढायचं स्वप्नी. आज पण असं कसं मोरपीस आहे? ते बघ त्या लोकांनी कसं काढलंय तसं मला हे करते. दाखव. बट स्टील इट्स लुक लाईक चोकोबार. खरं मी उगाच इथे रांगोळी काढायला घेतलंय. मी करते ना बरोबर. हो मोरपीस का चोकोबार वितळतोय? सांग. बाबा तू जा ना, तू झोपणार होतास ना, तू झोप. नाही तू खरं करत सांग, शपथ घे आणि सांग. तू मोरपीस वाटतं तुला? माझ्याकडे कलरच नाही आहे. कलरचं तू मरू दे ना, तू दुसरे कलर नाही काढ. मोरपीस काढा काय? तो मोरपीस पण दिसला तरी पाहिजे ना तसा. मी करेन तुझा. जा मी जुगाड लावते काहीतरी. काय करतेस? नाही मी जागा राहणार, मी बघून झोपणार. छान याची रांगोळी बघितली ना की मला छान झोप लागेल. अरे
तुला का माणसाने इतका कॉन्सन्ट्रेट हवा, कोणी काहीही करू दे. तू असे ते हे जी नाही ऐकलीस गौतम बुद्धाची कहाणी? ते एक ध्यान करत होते एका रस्त्यावरती आणि एक वरात अशी निघून गेली बाजूने. लोकांनी त्यांना नंतर मग येऊन विचारले एका माणसाने की बाबा तुम्हाला अशी वरात दिसली का जाताना? ते बोलले की नाही, मी ध्यानात होतो, तर मला माहीतच नाही वरात गेली आजूबाजूने. असं तसं लक्ष पाहिजे. कोणी किती काही हे करू दे, तुला लुकडा बोलू दे, झाडा बोलू दे, पांगळा बोलू दे, तू हलायचं नाही. झालं. हां, तू यू कॉन्सन्ट्रेट. हां, भले तो चोकोबार दिसू दे आपल्याला. चोकोबार नाही आहे. म्हणजे ते टेन्शन नाही पाहिजे. तू तोंड बंद कर तुझं जरा वेळ. बघा भेटभट 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 हे सगळे माझे कलर संपवलेस तू. मला ना एक कॉईनसारखं पाहिजे होतं काहीतरी. म्हणजे ना ते इथे व्हाईट कलरचं येलो कलरचं बरं टाकलं असतं, त्याच्यातनं अजून त्याने ब्ल्यू कलर टाकला आहे, मग पिंक कलर आहे आणि पर्पल कलर आहे. तू जा ना, तू झोप ना. आता मी काय बोललो पण नाही तरी तुला प्रॉब्लेम आहे का? हां हां, आपल्याकडे ग्रीन कलर पण नाही आहे. ग्रीन कलर आहे. ते रडत बस, हे नाही ते नाही. माणसाने जे काही त्याच्याकडे आहे ना त्याच्यामध्ये समाधान म्हणावं, काही ना काहीतरी रांगोळी काढावी, किती चांगली निघेल. इतके कलर आहेत त्याच्यामध्ये बघ, पिवळा आहे, हां तो तिकडे ब्राऊन कलर आहे, निळा कलर आहे, हां तिकडे एक वेगळा कलर आहे, सफेद कलर आहे. चूप. काय बोलत होती परत बोल. आता माझी रांगोळी काढून झालेली आहे, आता बघा तुम्ही कशी आहे. आमचा मोरपीस आधी बघा बाबा. हा बघा मोरपीस. तो मोरपीस वाटतोय आहे की नाही? छान, एकदम छान. मोरच वाटतोय, तो मोरच वाटतोय. एकदम पिचारा फुलवलेला मोर वाटते. बाकी छान काढली रांगोळी बघा. अशी तुळस काढली आहे आणि ही खालची मला बोट वाटत होती, ती बोट नाही. नंतर आम्हाला कळालं की ही काय आहे, बासरी आहे. आणि ही जी गाठ ती बोलत होती, जी आम्ही अशी नॉट बांधली आहे, काहीतरी खवटा मारलाय कसा, पण झालेलं आहे ते छान झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. तुम्हाला कोणाची रांगोळी आवडली ते आम्हाला नक्की सांगा. आणि आता स्वप्नाची रांगोळी बघा. माझी रांगोळी ही बघा. हो 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 हो, कडक. कडक म्हणजे एडी आहेस का तू? मला कडक पावच आवडतात चायसोबत. चहा तर कधी पित नाही, सगळं पकू नकोस. हां असं ते. पण स्वप्नीला फर्स्ट टाईम रांगोळी काढली आहे, सो मला अशी स्वप्नीला शाबाशी द्यायची. खूप सुंदर रांगोळी काढली आहे. आता पुढच्या वर्षीपासून, आता मला याचं टॅलेंट कळलेलं आहे, तर पुढच्या वर्षीपासून दर दिवाळीला स्वप्नीलाच रांगोळी काढ. नाही काढेगा तुमको जो करने का करें, नहीं काढेगा. आता तर तूच रांगोळी काढणार. असू दे. बाकी तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आजचा तो आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि मॅडमने काहीतरी सामान आणले बोलत होतीस ना, ते तुला दाखवायचं. हां दाखवायचं. सारखे झोपले, आपण दाखवूया. मग मी हे व्हिडिओ एंड नाही करत आहे, नंतर ही व्हिडिओ एंड करेल. सो बघत राहा. येस या माणसाकडे बघत राहा. असं आता आपण नाकामधून असं निघूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. असं नाकामधून जाऊन असं. तर मंडळी, आमची रांगोळी वगैरे काढून झाली आणि नंतर आम्ही थोडा वेळ झोपलो, दमलो रांगोळी काढून. आणि जसं मी तुम्हाला बोलली होती की मी काही ब्लिंकिटवरून गोष्टी ऑर्डर केल्या आहेत, तर मी विचार केला तुम्हाला पण दाखवेन की मी काय काय ऑर्डर केलं आहे. तर सगळ्यात पहिली आणि मोठी गोष्ट ज्यासाठी मी ब्लिंकिट यूज करते ते हे पॅम्पर्सचे अँटी रॅश ब्लँकेटवाले डायपर्स. तर हे साथीसाठी असतात आणि ह्याच्यामध्ये एक्सेल साईज तिला लागते आणि 56 असतात. आणि हे मला पूर्ण महिनाभर मस्त पुरतं आणि खूप छान सॉफ्ट असतं. ज्या लोकांना लहान बाळं असतील 1 ते 2 वर्षामध्ये, त्या लोकांना खरंच हे खूप युजफुल प्रोडक्ट आहे. आणि अजिबात तुम्ही रात्रभर ते राहिले जरी त्या डायपरमध्ये वगैरे, ते जास्त वेळ जर राहिले तर अजिबात काही रॅश वगैरे येत नाही. सो खूप छान डायपर आहेत हे. नक्की हे वापरा तुमच्या लहान बाळांसाठी. आता सध्या तिला फक्त मी रात्रीसाठीच वापरते, रात्री आणि कधी आम्ही बाहेर गेलो तर, बाकी तर नाही. ओके. त्याच्यानंतर अर्ध्या गोष्टी मी बिग बास्केटवर मागवल्या आणि अर्ध्या ब्लिंकिटवर, बिकॉज ॲक्च्युली मी बिग बास्केट मागवणार होती. थोडं मला फर्स्ट टाईम युजर होती तर मला चांगलं डिस्काउंट भेटत होतं, पण काही गोष्टी तिथे अवेलेबल नव्हत्या. सो मला परत ब्लिंकिटवर मागवावं लागलं. आणि नंतर ब्लिंकिटवर मी अजून एक मागवलं आहे. परत एक सारथीचीच युजफुल गोष्ट, जे हे मी आधी पण माझ्या व्हिडिओमध्ये सांगितले होते, ते मदर्स फर्स्टचे वेट वाईप्स. एकदम 98% प्युअर वॉटर आणि काही त्याच्यामध्ये फ्रेग्रन्स नाही, काही नाही, आणि खूप छान आहेत. आणि हे इको फ्रेंडली पण आहेत. आणि त्याच्यानंतर
हे मॅक्स केअरचं व्हर्जिन कोकोनट ऑइल, आपल्या शुद्ध मराठी भाषेमध्ये घाण्यावरचं तेल नारळाचं, आणि हे खूप छान आहे. आपण ऑइल पुलिंग जे लोक करतात किंवा जे लोक असे नारळाच्या तेलामध्ये काही जेवण बनवायचं असेल, केसांसाठी, आपल्या स्किनसाठी वगैरे पण खूप एकदम छान आहे हे तेल. आज स्वप्नीला मी याच तेलाने हेअर मसाज करणार आहे. आज माझं असं काय होतं, म्हणजे स्वप्नील असं हे झालं आणि मी ना खूप फंबल मारते आणि गोष्टी पण विसरते. आणि त्याच्यानंतर ही माझी युजफुल गोष्ट आहे, नुवाचे पिंपल पॅच. ट्रस्ट मी, जेव्हा नवीन पिंपल येत असतो, ह्याच्यामध्ये 2 साईज आहे, एक छोटी आणि मोठी. हा पिंपल पॅच लावायचा आणि विसरून जायचं. 24 आवर्समध्ये लिटरली पिंपल तुमचा श्रिंक होतं आणि काही त्याच्या मागे डाग वगैरे राहत नाही पिंपलचे. आणि खूप खूप युजफुल आहे हे. आणि 122 रुपीजच आहे हे. खूप युजफुल, खूप पॉकेट फ्रेंडली. आणि आपण ट्रॅव्हल पण करू शकतो आणि कधी पण कुठे पण असं लावून बसलं दिवसभर तरी चालेल, कळणार पण नाही कोणाला आपण लावलंय की नाही तर. आणि त्याच्यानंतर अजून एक मला एक गोष्ट आवडते, ती म्हणजे ही खूप हेल्दी गोष्ट आहे. हे ट्रू एलिमेंट्सचं रेडी टू इट स्नॅक आहे. ह्याच्यामध्ये 9 प्रकारच्या बिया आहेत. ह्याचं आधी मी 7 in 1चं घेतलं होतं, आता हे 9 in 1चं आहे. 9 in 1चं असं की ह्याच्यामध्ये आता त्या लोकांनी आल्मंड्स आणि कॅशूज पण टाकले. बाकी फक्त जे बिया असतात ते ॲक्च्युली आपल्या फिमेलसाठी खूप खूप युजफुल असतात. आपली जे मंथली सायकल असते किंवा आपली स्किन, हेअर्ससाठी खूप युजफुल आहे हे. सो रोज 1 चमचा खायचं, पण आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं आणि खूप स्वस्त आहे हे. आय थिंक मला हे पडलं, ह्याचं मोठं पॅकेट पण मिळतं, मी छोटं मागवलं आता हे, कारण मी एकटीच खाते. सो हे आहे 149ला, पण मला हे ब्लिंकिटवर मिळालं फक्त 115ला. सो हे पण एक खूप युजफुल प्रोडक्ट आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही आयुष्यात कधी न खाल्लेली गोष्ट मी बनवणार आहे आज डिनरला. सो तो पण व्हिडिओ येईल, तो पण बघा. ते म्हणजे पगार झालाय, जाम श्रीमंत झालोय आम्ही. अवाकाडो मी आणि स्वप्नीलने आतापर्यंत कधीही खाल्लेले नाही आहेत. येस. आणि ह्याचे मी एवढे बघते ना की लोक अवाकाडो टोस्ट करून खातात. सो मी ठरवलं, म्हटलं आज आपण संध्याकाळी हाच डिनर करायचं. मला बघायचंच आहे की काय ह्याची एवढी हाईप आहे अवाकाडो टोस्टची. तो मी हे 2 अवाकाडो मागवले आहेत. आणि त्याचबरोबर द हेल्थ फॅक्टरीचा 0 मैदा मल्टीग्रेन ब्रेड. आता ऑफकोर्स अवाकाडो एवढी हेल्दी गोष्ट आहे, मग त्यासोबत ब्रेड पण हेल्दीच लागणार. आणि आम्ही दोघंच खाणार आहोत. सो हे छोटंसं पॅकेट मागवलं आहे मी. सो दोघांसाठी इनफ आहे हे. सो बस असं होतं माझं सगळं ब्लिंकिटचं परचेस. हे मी नेहमी परचेस करतच असते. अजून तुम्हाला असे ब्लिंकिटच्या परचेसचे व्हिडिओ आवडत असतील तर मग मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. मी अजून असे व्हिडिओ बनवत जाईन. बाय द वे, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि असेच माझ्या स्वप्नाले चॅलेंजेस बघत राहा, आमची मजामस्ती बघत राहा. आणि आमच्या आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.